ओम शांती. 11 जून 2024. ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, आता तुम्हाला संपूर्ण बनायचे आहे, कारण आता परत घरी जायचे आहे आणि मग पावन दुनियेमध्ये यायचे आहे. प्रश्न आहे, संपूर्ण पावन बनण्यासाठी कोणती युक्ती आहे? उत्तर आहे, संपूर्ण पावन बनायचे असेल तर पूर्ण बेगर अर्थात भिकारी बना. देहासहित सर्व नाती विसरून जा आणि माझी आठवण करा, तेव्हाच पावन बनाल. आता तुम्ही या डोळ्यांनी जे काही पाहता हे सर्व नष्ट होणार आहे. त्यामुळे धन, संपत्ती, वैभव इत्यादी सर्व विसरून बेगर बना. असे बेगरच प्रिन्स बनतात. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, आता नाटक पूर्ण होत आहे. आपल्याला परत जायचे आहे, म्हणून आत्म्याला बाबांच्या आठवणीद्वारे सतोप्रधान पावन जरूर बनवायचे आहे. बाप समान ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर आताच बनायचे आहे. दुसरी पॉईंट आहे, या देहापासून देखील पूर्णपणे बेगर बनण्यासाठी हे बुद्धीमध्ये राहावे की या डोळ्यांनी जे काही पाहतो आहोत ते सर्व नष्ट होणार आहे. आपल्याला बेगरपासून प्रिन्स बनायचे आहे. आपले शिक्षण आहेच नवीन दुनियेसाठी. आजचे वरदान आहे, चमत्कार दाखविण्याऐवजी अविनाशी भाग्याचा चमकणारा सितारा बनविणारे सिद्धी स्वरूप भव. स्पष्टीकरण आहे, आजकाल जे अल्पकालीन सिद्धीवाले आहेत ते शेवटी वरून आल्या कारणामुळे सतोप्रधान स्टेजप्रमाणे पवित्रतेच्या फलस्वरूपामध्ये अल्पकाळाचे चमत्कार दाखवतात. परंतु ती सिद्धी सदाकाळ राहत नाही, कारण थोड्या वेळामध्येच ते सतो, रजो, तमो तीनही स्टेजेसमधून पार होतात. तुम्ही पवित्र आत्मे सदैव सिद्धी स्वरूप आहात. चमत्कार दाखविण्याऐवजी चमकणारे ज्योती स्वरूप बनविणारे आहात. अविनाशी भाग्याचा चमकणारा सितारा बनविणारे आहात. म्हणून सर्व तुमच्याकडेच अंजली अर्थात सकाश घेण्यासाठी येते. स्लोगन आहे, बेहदच्या वैराग्य वृत्तीचे वायुमंडळ असेल तर सहयोगी सहजयोगी बनाल. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.